अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांनी आज विद्यमान खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुजित मिंचेकर यांच्या उपस्थितीमध्ये हातकणंगले नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष अजित सिंह पाटील यांना 19 कोटी रुपये निधी मंजुरीचं पत्र देऊन हातकणंगलेमधील नागरिकांचा पाणीपुरवठा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढला असल्याची माहिती नगराध्यक्ष अजित सिंह पाटील यांनी हातकणंगले नगरपंचायतीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली। हातकणंगले नगरपंचायतीची निवडणूक ही पाणी प्रश्नावरच केंद्रित असताना अनेक दिग्गज नेत्यांनी मी योजना मंजूर करून आणतो असं आश्वासन नागरिकांना दिलं होतं। मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले नगरीमध्ये येऊन ही योजना ही 1 वर्षात मंजूर करून देणारच असं ठामपणे सांगितलं होतं। त्याप्रमाणेच त्यांनी आज पाणीपुरवठा योजनेसाठी 19 कोटी मंजूर केलेत। त्याचबरोबर निधी कमी पडला तर आणखी निधी योजनेसाठी उपलब्ध करून देणार असल्याचं ठामपणे सांगितलं। त्यामुळे दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून पुनश्च एकदा नामदार एकनाथ शिंदे यांचं हातकणंगले नगरीमध्ये कौतुक केलं जात आहे। या हातकणंगले नगरीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी विद्यमान खासदार धैर्यशील माने, विद्यमान आमदार अशोकराव माने, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, विद्यमान नगराध्यक्ष अजित सिंह पाटील काका तसेच हातकणंगले नगरपंचायतीच्या प्रशासनाने वारंवार या योजनेसाठी पाठपुरावा केल्याने आज त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं नगराध्यक्ष पाटील म्हणाले। पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्ष रोहिणी खोत, नगरसेवक गिरीश इंगवले, रणजित धनगर, डॉक्टर सुप्रिया इंगवले, अमर वरुटे, सचिन बोराडे यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।